ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. तारा माऊली सामाजिक सेवा संस्थेने जनकल्याणार्थ आयोजित केलेल्या नवकुंडीय महायज्ञाला सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण, श्री ओमकार चव्हाण, डॉक्टर सोनल चव्हाण यांच्या पुढाकाराने या महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहेत. 7 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मेगा हेल्थ कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत तपासणी करण्यात आली. देवीच्या दर्शनाला वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित होते. आज बघायला गेलं तर तारामाऊली सामाजिक संस्थेच्या माध्यमातून न्यू गावठी भाजी मार्केट व्यापारी संघाच्या माध्यमातून सालाप्रमाणे यंदाही हे 20वं वर्ष आहे. धरमदास महाराज आमचे इथले प्रमुख आहेत. आज नवचंडी यज्ञ चालू आहे. हा 4था दिवस आहे आज. आणि ह्या भागामध्ये भव्य रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करत असताना वर्ल्ड मराठा व तारामाऊली सामाजिक संस्था रोटरी क्लब यांच्या भव्य रक्तदान शिबिर हा आयोजित करत असताना एका साईडला मेडिकल कॅम्प चालू आहे, एका साईडला रक्तदान शिबिर चालू आहे. दानात दान रक्तदान अशी जी आपली हे तर त्या पद्धतीने आमच्या भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आज आपल्या इकडे भव्य रक्तदान शिबिरासोबत भव्य महाआरोग्य शिबिर पण झालेलं आहे. आपली जी टीम होती ती वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ज्यांनी भव्य रक्तदान शिबिर हे ऑर्गनाईज केलं. खूपच सुंदर पद्धतीने यांनी ऑर्गनाईज केलंय. खूप कमी टाइमामध्ये ऍक्च्युली नोटिफिकेशन गेलेलं सर्वांना, तरी त्यांच्याकडे कालपर्यंत आय थिंक 80+ रजिस्ट्रेशन होते. आज ऑलरेडी 125च्या वरती रजिस्ट्रेशन केलेत. आपल्याकडे कलेक्शन ऑलरेडी 60च्या वरती झालेलं आहे आणि 3 वाजेपर्यंत आय थिंक आपला आज कार्यक्रम आहे हा. आणि तानाजी पवार साहेब त्यांची पूर्ण टीम त्यांनी खूपच सुंदर अरेंजमेंट केली आहे. मग ते लोकांचे स्नॅक्स देण्यापासून ब्लड कलेक्शन असो, त्यांचे काही त्रास नाही होते ह्याच्याकडे लक्ष देणं असो, खूप सुंदर प्रकारे केलंय. तुळशी विवाहानंतर लग्न सोहळ्याचा मार्ग मोकळा होतो, परंतु नवीन वर्षात विवाह मुहूर्त मोजकेच आहेत. मागील वर्षी एकंदर 98 विवाह मुहूर्त होते, मात्र नववर्षात फक्त 42 विवाह मुहूर्त आहेत. सरत्या डिसेंबर महिन्यात 2 आणि 5 डिसेंबर असे 2च विवाह मुहूर्त आहेत, तर जानेवारी आणि ऑगस्ट डिसेंबरपर्यंत मुहूर्तच नाहीत, अशी माहिती पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी दिली आहे. तुळशी विवाहानंतर विवाह सोहळ्याचे कामं सुरू होतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाहासाठी मुहूर्त काढताना गुरु, शुक्र या ग्रहांचा विचार केला जात असला तरी विवाहेच्छुक सुट्टीचा दिवस आणि मंगल कार्यालयाची उपलब्धता यावर भर देत असतात. त्यामुळे यंदा फेब्रुवारी 2026 या महिन्यात 10 मुहूर्त असल्याने ऐन परीक्षा काळात यजमान मंडळींना धावपळ करावी लागणार आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे. या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली. या पाहणीमध्ये हरकती येण्यापूर्वी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचं उघडकीस आलं. ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डोळेझाक करणाऱ्या ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी श्री मनोज प्रधान यांनी केली आहे. प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील 1614 वृक्षांपैकी 724 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावात 303 वृक्ष थेट तोडण्याची तर उर्वरित 421 वृक्षांचं पुनर्रोपण करण्याची नोंद आहे. पुनर्रोपणाचे ठिकाण, देखभाल आणि जगण्याचं प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही. या वृक्षांमध्ये फणस, कैलाशपती, अशोक, आंबा, बदाम, शेवगे, नारळ, ताड, साग, भोकर, कांचन, अनंता, पेहरी माड, कडुलिंब, चाफा, उंबर यासारख्या विविध वृक्षांची समावेश आहे. या संदर्भात श्री मनोज प्रधान यांनी देशातील सर्वात मोठं मनोरुग्णालय या ठिकाणी उभं राहणार आहे. रेल्वेचे विस्तारण होणार आहे, याचा आम्हाला कौतुक आहे. किंबहुना विकासाचं आम्ही स्वागत करतो, पण शहरात उरलेली शेवटची वनराई नष्ट करण्यात येत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही, असं देखील
यावेळी श्री मनोज प्रधान यांनी सांगितलं. चा विषय तुम्ही सांगितलं तसं ऑलरेडी गरम असताना ठाणे शहरात या मेंटल हॉस्पिटलच्या आत 734 झाडं तोडण्याचं एक प्रपोजल PWDनी ठाणे महानगरपालिकेला दिलं. ठाणे महानगरपालिकेने 24 नोव्हेंबरला नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की 7 दिवसात जर कोणाला ह्याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर त्यांनी नोंदवावा. आता आज आम्ही 8 डिसेंबरला या ठिकाणी आलो आहे, म्हणजे तो वेळ संपल्यानंतर 7-8 दिवसात आम्ही आलो आहे. मी तुम्हाला किमान 100, 150, 200 झाडं दाखवीन जी ऑलरेडी तोडलेली आहेत. मग मला एक सांगा, ही काय ह्या गेल्या 7 दिवसात तोडलेली झाडं आहेत का? तर नाही. हे फक्त दाखवण्यापुरतं नोटीस देणं, दाखवण्यापुरतं वेळ देणं, पण त्यांचं काम तर झाडं तोडण्याचं त्यांनी सुरूच केलेलं आहे. आणि ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. ते सांगताना असं सांगतात की 303 झाडं ही टोटली आम्हाला तोडायला लागतील आणि 431-34 झाडं ही आम्ही ट्रान्सप्लांट करू. माझा प्रश्न TMCला हा आहे की आत्तापर्यंत कुठलं ट्रान्सप्लांट केलेलं झाड आज जगलंय ते मला दाखवा. या मेंटल हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे यादी आहे, त्याच्यात 15 झाडं अशी आहेत जी हेरिटेज झाडांमध्ये आहे. आम्हाला दाखवा ही 15 झाडं कुठली, आणि ह्या 15 झाडांमधला एकही झाड तर तोडत नाही ना, हेही आम्हाला कळून द्या. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. 124 वर्षांची परंपरा आणि मोठा इतिहास असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचा प्रथमच कायापालट होतो आहे. आधुनिक आराखड्यानुसार 40 ते 45 जुन्या इमारती पाडण्याची योजना असून त्यापैकी 25 इमारतींचं काम पूर्ण झालं आहे. पाडण्यात आलेल्या इमारतीमध्ये पुरुष मनोरुग्णांसाठीचे वॉर्ड, कर्मचारी, अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थानं यांचा समावेश आहे. मात्र या सर्वांसह तात्पुरत्या स्वरूपात पर्याय ठिकाणी स्थलांतरासाठी जागेचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पाडकाम थांबवण्यात आलं आहे. पर्यावरण ना हरकत दाखला आणि बांधकाम पूर्वपरवानगी आवश्यक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. तांत्रिक नियोजन सार्वजनिक बांधकाम विभाग वास्तुविशारदांकडून केले जात आहे. 9 फेब्रुवारीपूर्वी भूमिपूजन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णालय मॉडर्न पायाभरणीद्वारे प्रादेशिक मनोरुग्णालयाची रचना होणार आहे. यासाठी 560 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रुग्ण आणि नातेवाईकांसाठी आधुनिक सोयीचा
आराखड्यामध्ये फॅमिली रूम म्हणजेच रुग्णासहित त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला राहण्यासाठी सोय केली जाणार आहे. तसंच हाफवे होम सुविधा देखील त्यामध्ये असणार आहे. एकंदर 278 बेड्सची क्षमता यासाठी असणार आहे. जसं म्हटलं की तुम्हाला आपलं प्रादेशिक मनोरुग्णालय अतिशय जुनं आहे, 125 वर्षापेक्षा जुनं आहे. 1901 ची स्थापना आहे आणि त्यामुळे पूर्ण इमारती जुन्या झाल्या होत्या, अडखळ्या होत्या. आणि मार्च 23मध्ये माननीय उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत जागा मागितली होती. 14.83 एकर जागा मागितली होती. रेल्वे स्टेशन, DP रोड आणि रिंग मेट्रो वगैरे या प्रकल्पासाठी जनतेच्या गैरसोयीचं त्या न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. आणि त्या परवानगी देताना न्यायालयाने सांगितलं होतं की उच्च न्यायालयाने रुग्णालय जुने झाले, जागा घेतात तर रुग्णालय सुद्धा नूतनीकरण आणि अद्ययावत करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने निम्यांच्या धर्तीवर नवीन प्रोजेक्ट तयार करायला सांगितला आणि तो PWD विभागाने तयार केला असून व आर्किटेक्टनी तयार केला असून तो शासनाला सादर करून परवानगी मागितली आहे. त्यामध्ये नवीन अद्ययावत 3278 बेडचं नवीन रुग्णालय असणार आहे. सध्या 1850 बेडचं आपल्याकडे आहे आणि अद्ययावत सोयीसुविधा असतील, जसं पुनर्वसन केंद्र असेल, डिअडिक्शन सेंटर असेल, नातेवाईकांसाठी राहण्याची सोय असेल, फॅमिली रूम्स असतील, रिलेटिव्स हॉस्टेल्स असतील, नर्सिंग कॉलेजेस असतील, असे अद्ययावत सगळं टीचिंग इन्स्टिट्यूट असतील, त्याशिवाय न्यूरोलॉजी हा मोठा विभाग असेल. अशा सर्व सुविधायुक्त पुढच्या काही कमीत कमी 50-100 वर्षाच्या दृष्टिकोन ठेवून असं अद्ययावत रुग्णालय होणार आहे. ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथे महानगर गॅसच्या कामांमध्ये शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी नादुरुस्त झाली आहे. पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे. परंतु जलवाहिनी जुनी आणि प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट पद्धतीची असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी आणखी 3 दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. या कारणास्तव ठाणे शहराकडे येणारा पाणी पुरवठा कमी झाला असून शहरामध्ये 30% पाणी पुरवठा लागू करण्यात आला आहे. शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंत झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. नृत्याचा ठेका, मंत्रमुग्ध करणारे सूर आणि सितार वादनातून निघणाऱ्या थेट काळजाला भिडणाऱ्या तालांनी संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाचा दुसरा दिवस रसिकांना आनंद देऊन गेला. ठाणे महानगरपालिका आयोजित संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सव राम गणेश गडकरी रंगायत येथे साजरा होत आहे. या महोत्सवाला ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, त्याचप्रमाणे उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, पंडित मुकुंद मराठे, पंडित विवेक सोनार, प्रसिद्ध नृत्यांगना मंजिरी देव, मनाली देव, पंडित राम मराठे यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीचं पहिलं पुष्प पंडित राजेंद्र गंगानी यांनी गुंफलं. त्याचप्रमाणे यावेळेस इतरही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.